2019 मध्ये अजितदादांच्या हस्ते मी नवीन पोर्टल वेबसाईट लॉन्च केली होती. त्या वेबसाईटला 2019 नंतर जवळपास 17 लाख शेतकऱ्यांनी व्हिजिट केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात. शेतीविषयक प्रचार प्रसार, त्याचं काम, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती त्याच्यातून मी मांडत असतो. फेसबुक ग्रुप आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहेत, पोर्टल आहे आणि आता इंस्टाग्रामवरचं पण ट्रेंडिंग पेज आहे आपलं. मला सांगायचं, मी जास्त वेळ घेणार नाही, विविध मान्यवर इथं मार्गदर्शन करतील. महत्त्वाची एक गोष्ट सांगायची की कोरोनामध्ये ज्यावेळेस पहिला कोरोना लागला, लॉकडाऊन लागला, त्यावेळेस कलिंगड आणि द्राक्ष मार्केटमध्ये होते. मग त्यावेळेस सगळं मार्केट, बाजारपेठ बंद झाली होती. शेतकऱ्यांनी तो शेतमाल विकायचा कसा, हा खूप मोठा प्रश्न होता. मग आमची टीम आहे, आमचे उपसंपादक आहेत नानासाहेब साळवे इथं उपस्थित. आम्ही सर्वांनी मिळून एक विचार केला की जे आपलं सोशल मीडिया आहे फेसबुक, तर फेसबुकच्या माध्यमातून आम्ही बारामतीमध्ये ग्रुप तयार केले आणि शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्यासाठी, कलिंगड आणि द्राक्ष विकण्यासाठी ते शेतकऱ्यांना इन्व्हाइट केलं. तर त्याचा सक्सेस असा मिळाला की अर्ध्या तासात एक ट्रॅक्टरची पूर्ण ट्रॉली त्यांची विकली जात होती, फक्त सोशल मीडियावर. कोणी मध्यस्थी नाही, कोणी विचारायला नाही, डायरेक्ट कस्टमर पर्यंत शेतकरी पोहोचत होते. तशा माध्यमातून आम्ही डिजिटल काम शेतीमध्ये करत असतो. मी जास्त काय बोलणार नाही, पण मेघराज दादांना विनंती आहे की ते संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात कलाकार भेटत असतात, त्यांची कला माहीत असते. पण बारामतीमध्ये पण असे खूप कलाकार आहेत की ते चांगल्या पद्धतीने काम करतात. आपले सभापती महोदय, म्हणजे मला तर तो धक्काच बसलेला, मी त्यांचं त्यावेळेस गाणं ऐकलं, पहिलंच गाणं ऐकलं आणि बारामतीचे कुमार सानू म्हणून मी त्यांना माझ्या मनात इमेज क्रिएट केली. सर अचानक उभं राहिले, हातात मला अजून डोळ्यासमोर ते दृश्य आहे की एक हात खिशात घातला, असं बोललं, सोचेंगे तुम्ही प्यार करेंगे. माझा आवाज नाही एवढं जबरदस्त गाणं म्हटलं की मला तो कुमार सानू सुद्धा डुप्लिकेट वाटायला लागला. सरांचा आवाज एवढा छान आहे. तर दादा, आमच्या सभापतींना कधीतरी कुठेतरी तुम्ही संधी द्यावी अशी सगळ्यांच्या वतीने मी विनंती करतो आणि थांबवतो. धन्यवाद. थँक्यू.